नमस्कार. तर आज मी थोडा वेगळा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक की तुम्हाला NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार सर्व माहिती मिळावी. तर आज आपण NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार संहिता अध्ययन 2 याचा थेरी पेपरची ब्लूप्रिंट पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे. तर सुरुवातीला संहिता अध्ययन याचा एकच थेरी पेपर असतो 100 मार्कांचा. तसंच 75 मार्कांचा वायवा, 10 मार्क इलेक्टिव्ज आणि 15 मार्क इंटरनल असेसमेंट मिळून 100 मार्काची प्रॅक्टिकल कंपोनंट असतात. असे मिळून संहिता अध्ययन 2 याला 200 मार्कांचं वेटेज आहे. तर जर तुम्ही सिलेबस कॉपी डिटेलमध्ये पाहिली असेल व डाउनलोड केली असेल तर त्यामध्ये 6E नावाचा एक टेबल आहे. त्यामध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिलेला आहे. तर आता हे तर माहिती आपल्याला सर्वांना असतेच, तरी पण एकदा बघून घ्या. पेपर 100 मार्काचा आहे. सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. त्यामध्ये 20 मार्काचे MCQ, 40 मार्काचे SAQ आणि 40 मार्काचे LAQ अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असतो. 8 SAQ आणि 4 LAQ. तर इथे तुम्ही पाहू शकता की 6F टेबलनुसार डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी एक्झामिनेशन म्हणजे कोणत्या टॉपिक्सवर किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे ते या टेबलमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये खाली स्क्रोल करून पाहू शकता. 6F टेबल. तर यानुसार सूत्रस्थानचे जे अध्याय आहेत 13 पासून ते 30 पर्यंत, स्नेह अध्याय, स्वेद अध्याय, उपकल्पनीय अध्याय, चिकित्सा प्रवृत्ती अध्याय, कियंतशीर्षीय अध्याय, त्रिशोतीय, अष्टौदरीय, महारोग अध्याय, अष्टौनिंदतीय, लंघनबृहणीय, संतर्पणीय, विधिशोणितीय, यज्ञपुरुषीय, अत्रेय भद्रकाप्य, अन्नपान विधी, विविध शीतपीतीय, दशप्राणायतनी, अर्थे दशमहामूल्य हे सर्व अध्याय मिळून 37 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. आता इथे MCQ, SAQ, LAQ नुसार येस नो ते तुम्ही डिटेलमध्ये पाहून घ्या. त्यानंतर चरक निदान स्थान याच्या 8 अध्यायावर 19 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. ज्वर निदान, रक्तपित्त निदान, गुल्म निदान, प्रमेह निदान, कुष्ठ, शोष, उन्माद आणि अपस्मार. तर ह्या 8 टॉपिकवर मिळून 19 मार्कांचं वेटेज आहे. नेक्स्ट आहे विमानस्थान. त्यामध्ये रसविमान, त्रिविध कुक्षीय, जनपददंशीय, त्रिविध रोग विशेष विज्ञानियम, स्त्रोतो विमान, रोगानिक विमान, व्याधितरूपीय विमान आणि रोगभिषजितीय विमान या 8 अध्यायांवर 24 मार्कांचं वेटेज आहे. इथे येस नो ते तुम्ही पाहून घ्या. MCQ, SAQ, LAQ. नेक्स्ट आहे शारीर स्थान. त्यामध्ये 8 अध्याय 13 मार्कांचं वेटेज आहे. कथिता पुरुषीय अध्याय, अतुल्य गोत्रीय अध्याय, खुड्डिका गर्भावक्रांती, महती गर्भावक्रांती, पुरुष अवचर शरीर अध्याय, शरीर अवचारणी अध्याय, शरीर संख्या शारीर अध्याय आणि जातीसूत्रीय अध्याय या 8 टॉपिकला 13 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. आणि यातील शेवटचं म्हणजे इंद्रिय स्थान. त्याला टोटल 7 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे व यामध्ये 12 अध्यायांचा समावेश होतो. अशा प्रकारे 5 स्थानामध्ये 100 मार्कांचं थेरी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यानंतर खाली तुम्ही जर स्क्रोल केलं तर तुम्हाला 6G नावाचा टेबल भेटेल. त्यामध्ये पेपरची ब्लूप्रिंट दिलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला MCQs 20 MCQs ऑल कंपल्सरी, त्यामध्ये 15 मस्ट टू नोचे, 3 डिझायरेबल टू नो आणि 2 नाईस टू नोचे. ते कोणत्या टॉपिकवर कोणते MCQ येणार आहे ते तुम्ही नंतर डिटेलमध्ये पाहून घ्या, ते मी सांगणार नाही. आपण आता फक्त SAQ आणि LAQ पाहणार आहोत. तर नेक्स्ट आहे SAQ. 8 SAQ असतात ऑल कंपल्सरी. त्यामध्ये 7 हे मस्ट टू नोचे असतात, 1 डिझायरेबल टू नोचा असतो आणि नाईस टू नोवर कोणताच SAQ किंवा LAQ विचारला जात नाही. त्यामध्ये पहिला SAQ चरक सूत्रस्थान 13, 14, 16, 20, त्यानंतर 18, 15, 17 आणि 19 या अध्यायांपैकी एका अध्यायावर पहिला SAQ आहे. दुसरा SAQ चरक सूत्रस्थान 21, 22, 23, 24, 25, 26, 28 आणि चरक सूत्र 27, 28, 29 आणि 30 या अध्यायावर दुसरा SAQ आहे. त्यानंतर निदानस्थान 8 निदानपैकी 1 वर SAQ आहे. त्यानंतर विमानस्थानमध्ये सुद्धा 1, 2, 3, 4 या विमानवर एक चौथा SAQ आहे. 5वा SAQ हा विमानस्थान 5, 6, 7, 8 पैकी एका अध्यायावर आहे. 6वा SAQ चरक शारीर 1, 2, 3 या 4 अध्यायापैकी एका अध्यायावर आहे. 7वा SAQ चरक शारीर 5, 6, 7, 8 या 4 पैकी एका अध्यायावर आहे. आणि 8वा SAQ चरक इंद्रियस्थानवर येणार आहे. त्यापैकी स्पेसिफिक दिलेलं आहे इंद्रियस्थान 1, 5, 7, 12 आणि 11. तर हे होते SAQ. नेक्स्ट आहेत LAQ लॉंग आन्सर क्वेश्चन्स 4 ऑल कंपल्सरी. त्यामध्ये सुद्धा सर्व प्रश्न हे मस्ट टू नोचे येतात. नाईस टू नो व डिझायरेबल टू नोवर कोणताच LAQ विचारला जात नाही. त्यामध्ये पहिला LAQ चरक सूत्रस्थान 13, 14, 15, 16, 17 आणि 18 यापैकी अध्यायावर पहिला LAQ येणार आहे. दुसरा LAQ चरक सूत्रस्थान 21, 22, 23, 24, 25, 26, 27 नाही आहे 28 आणि 30 या अध्यायापैकी आहे. त्यानंतर तिसरा LAQ हा निदान स्थानपैकी कोणत्याही एका अध्यायावर येऊ शकतो.
त्यामध्ये फक्त 1, 2, तिसरा अध्याय नाही आहे. यानंतर चौथा म्हणजे शेवटचा LAQ हा चरक विमानस्थान 4, 2, 8, 6, 3, 5, 7, 1 म्हणजे विमानस्थानवर येणार आहे. तर अशा प्रकारे हा होता संहिता अध्ययन 2 या पेपरचा ब्लू प्रिंट, म्हणजेच थोडक्यात पेपर कसा येणार आहे तो फॉर्मॅट. तर ही होती BMS सेकंड इयर संहिता अध्ययन 2 संबंधित पेपरची ब्लू प्रिंट. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सिलेबस कॉपीसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.